एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भिवंडी 1 अंतर्गत आंगनवाड़ी केंद्र राजनौली 1 के आंगनवाड़ी शिक्षिका श्रीमती शकुंतला मुकुंद भोईर के रिटायरमेंट के शुभ अवसर पर भिवंडी स्थित विघ्नहर्ता निवास स्थान सरौली पाड़ा में श्री मुकुंद भीवा भोईर, जयेश मुकुंद भोईर, वैभव मुकुंद भोईर, अर्चना पप्पू पाटिल तथा समस्त भोईर परिवारों द्वारा सत्कार समारोह का आयोजन आज दिनांक 1 मई 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडल तथा शिक्षकों ने उपस्थित होकर श्रीमती शकुंतला मुकुंद भोईर को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत। गेले 38 वर्ष या समाजामध्ये पेटवलेले आहे। असं म्हणतात की नाही ज्ञानं सदृश्यम पवित्रम इह वेदतेम, ज्ञानदानासारखं दुसरं महत्त्वाचं कार्य कोणतंच नाही। आणि ह्या महत्त्वाच्या कार्यामध्ये या माऊलीने गेली 38 वर्ष, अरे काहींना 38 वर्षाचं आयुष्य मिळत नाही, तर या माऊलीने 38 वर्ष थोडंसं या प्रकाशाच्या पाठीमागे जा आणि 38 वर्षापूर्वीचा हा सरौली पाडा गाव विचारात घ्या। या 38 वर्षापूर्वी या गावामध्ये मी असं आहे, म्हणजे मला आता त्यांच्या भावाने सांगितलं, जे शिक्षक आहेत, की 1986ला आमची बहीण 10वी पास झाली आणि 10वी नंतर त्यांच्या भावाने त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नातून त्यावेळेला स्त्री शिकणं ही फार दुर्मिळ गोष्ट होती। मी माझ्या घरामध्ये किंवा आमच्या आजूबाजूला बघतो की त्यावेळेला 3री 4थी पर्यंत किंवा कोणाला सही सुद्धा करता येत नव्हती। त्या काळामध्ये ही माऊली 10वी होऊन तिने या क्षेत्रामध्ये कार्याला सुरुवात केली। असं सांगतात की लग्न झालं, बस आता माझं सगळं संपलं। परंतु मी छोटा होतो, लहान होतो, मला आठवतं की आमच्या काकू ज्यावेळेला या घरामध्ये आल्या, या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती। आमचे काका जे धार्मिक आहेत आणि खरोखरच परमेश्वराची मनापासून जर आपण प्रार्थना केली, त्याची उपासना केली, तर त्याचं फळ काय असू शकते, तर ह्या दोघांच्या रूपामध्ये आज त्यांचा संसार फुललेला आहे। आज आमचे काका हे सुद्धा मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत। बघा, नवरा बायको दोघे जण आणि सेवेतून निवृत्त होतात आणि आज आपल्यासमोर एकदम व्यवस्थित धट्टी आपल्या भाषेमध्ये बोलायचं तर व्यवस्थित निरोगी उभे आहेत। अजून याच्यापेक्षा परमेश्वरांनी कोणती कृपा केली पाहिजे, आणि खरोखरच परमेश्वराची त्यांच्यावर कृपा आहे आणि त्या कृपेमुळे आज त्यांचा जो मुलगा जयेश, वैभव दोघेही नोकरीला आहेत आणि मुलगी अर्चना हिचा सुद्धा संसार सुखाचा चाललेला आहे। असं सांगतात की जो लोकांच्या पोरांचा कल्याण करतात ना, त्यांचं कल्याण होतं। तुम्ही आयुष्यभर लोकांच्या पोरांचं कल्याण केलं आणि म्हणून तुमच्या पोरांचं कल्याण झालं। आणि हीच गोष्ट बाकी समाजाने शिकायचं आहे की आपण लोकांचा विचार केला पाहिजे आणि लोकांचा विचार केला की परमेश्वर आपला विचार करतो। गरीब घरामध्ये ह्या माऊलीला इथे त्यांचं लग्न झालं आणि त्यानंतर जसे ते या घरामध्ये आले तसे या घरामध्ये त्यांनी प्रकाश टाकला आणि प्रकाश टाकून आज आपण बघतो की एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा त्यांनी घर बांधलं। एकदा घर बांधणं कठीण असते, परंतु त्यांनी 2-3 वेळा तरी घर, 3रं वेळ असेल ना। आणि मी लहान असल्यापासून, आता माझं वय 47 वर्ष आहे आणि माऊलीने 38 वर्ष सेवा केलेली आहे। म्हणजे मी 8-10 वर्षाचा असेल तेव्हापासून मी त्यांना पाहतो। मी लहानाचा मोठा इथे झालो। हे आमच्या काकी रोज सकाळी उठणार आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या नोकरीचं जो ठिकाण आहे अंगणवाडी केंद्र राजनौली, या ठिकाणी त्या रोज, बघा विचार करा, मी आता कॉलेजला प्रोफेसर आहे, माझ्यासमोर पोरं मोठी असतात, आम्ही त्यांना शब्दाने मारतो, ते ऐकतात आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही सवय करतो। परंतु यांच्यासमोर जी मुलं असतात त्या मुलांना घडवणं
बापरे, ती लय कठीण गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. कारण मी तर सांगेन 10 मोठ्या मुलांना शिकवणं सोपं आहे, परंतु एक लहान मुलाला शिकवणं आज 38 वर्षामध्ये त्या रांजणोली गावामधनं 38 पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत. जरा टाळ्यामध्ये त्यांच्यासाठी. खरंच 38 पिढ्या घडवणं हे कुणाच्याही नशिबात येत नाही. मी पण रिटायर होणार आहे, पण एवढं वर्ष मला सेवा मिळणार नाही, कुणालाच भेटत नाही. खरोखरच 38 वर्ष खूप सेवा आहे. शिक्षक हा लहान नसतो आणि शिक्षक हा मोठा नसतो. शिक्षक हा शिक्षकच असतो. आणि त्याच्यासमोर येणारी जी बाळकं आहेत, मुलं आहेत, ह्या मुलांना घडवणं हाच त्याचा एक हेतू असतो. आलेला मुलगा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, नाही नाही नाही. येणारा मुलगा माझा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याला मला घडवायचं आहे. आणि त्यांच्यासमोर ते येणारी मुलं, मला वाटते ती अंगणवाडीची मुलं, एकदम लहान लहान, एक 3-4-5 वर्षाच्या आतमधली मुलं. आणि पूर्वीच्या काळी घरामध्ये पोरांची संख्या खूप असायची आणि मग घरामध्ये हा गोंधळ घालतो ना, मग याला बालवाडीत न्या. आणि मग त्या मुलांना सांभाळणं, त्यांचं सगळं करणं हे फार कठीण काम आहे. आणि ते काम गेली 38 वर्ष त्या करत आहेत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी जेवढे सगळे मान्यवर आलेले आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत, नातेवाईक आहेत, सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या आमच्या काकूंना 2 शब्द त्यांच्या भावी आयुष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा द्याव्या. एक आनंद असा आहे, त्याला 2 बाजू असतात, नाण्याला 2 सुख आणि दुःख. तशा पद्धतीनं आता सेवानिवृत्त होतात, हा एक कमी बाजू झाली, पण दुसऱ्या जबाबदारी त्यांना सामाजिक जबाबदारी वाटते. दुसऱ्यातून त्यांना आता मुक्त होता येणार नाही. त्यांना इतर काही गोष्टी समाजाकरता, कुटुंबाकरता, आपल्या गोत्राकरता कराव्या लागणार आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यावेळची परिस्थिती अशी कंजेस्टेड होती, गुंतागुंतीची, की सहसासाठी कुठे मिळेल न मिळेल असा सदा असताना मला त्यांनी सांगितलं, दादा जरा कुठे जर अंगणवाडी केंद्रामध्ये होत असेल तर बघा. आणि योगायोग असा की माझे एक मित्र भेटले मला आणि त्यांनी सांगितलं, काय झालं, कोण आहे? तर म्हटलं माझी बहीण आहे, एवढी असं शिक्षण झालेलं आहे, काय हरकत नाही, तुम्ही काय विचार करू नका आपण. आणि त्याने नुसत्या शब्दावरून त्यांना म्हणजे जागा बघितली, रामनोलीला केंद्र खाली आहे, सरोली पाड्यामध्ये केंद्र खाली नाही, त्या भरलेली परिस्थिती होती. त्यामुळे चालेल, काय हरकत नाही, अहो लोक जळगाव, धुळा, माळेगाव इकडनं येणार आणि आम्ही गावातल्या गावात जायला मला काय फरक पडणार आहे. मी त्यांना तिथेच दंड केला, तिला विचारलं पण नाही, बाई तू जाशील की नाही, सांगितलं. लगेच साहेबांना ऑर्डर केले, आले. आणि आज ती 38 वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त होत आहे. मग बंधूंनी सांगितलं की 38 पिढ्या घडवल्या, बरोबर, 38 पिढ्या, प्रत्येक टप्प्याटप्प्याने एक पिढी ही पुढे जात असते. आणि यामध्ये किती जे होत असतात, कोणी अधिकारी, कोण डॉक्टर, वकील, इंजिनियर, हे सगळे पहिल्यापासूनच तिथून निघालेले असतात. एका डायरेक्टर, इंजिनियर, वकील एकदम होता येत नाही, परंतु जे मूळ संस्कार जे आहेत बालपणामधले ते महत्त्वाचे असतात. आणि त्या आमच्या या भगिनीने रुजवले आणि या परिसराला ज्ञानाचा दिवा जागा करून दिला. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो, सर्वांचे आभार मानतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून माझे 2 शब्द आवर्ते घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. संसाराचा संपूर्ण रहाटगाडा सांभाळत असताना त्यांनी ही सेवा केली. आणि विशेष म्हणजेच आपला रांजोळी गाव, त्या ठिकाणी त्यांनी सेवा गेली 38 वर्षे सेवा केली. खरोखरच त्यांचं अभिनंदन आणि कौतुक, आणि किती करावं ते कमीच आहे. असं म्हणतात की आई माझा मायेचा सागर दिला तिने जीवनाला. कारण घडवण्याचं काम ही आईच करत असते. बापाचं कर्तव्य बाप फक्तच कमवून आणतो, परंतु बाप किती श्रेष्ठ हे नंतर आता तिथं बोलण्याची वेळ नाही, परंतु आता काकूंबद्दलच बोलायचं आहे. आणि म्हणून हे सर्व करत असताना महाराजांचा डब्बा, मुलांचा डब्बा, मुलांची शाळा, मुलीचं संपूर्ण शिक्षण, हे सगळं करत असताना आणि त्याच्यामध्ये ही नोकरी आणि विशेष करून बालवाडीच्या मुलांना शिकवणं, हे सगळं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि आज वयोमानानुसार ते आज निवृत्त झालेल्या आहेत. आणि पुढचं भावी आयुष्य महाराजांनी त्यांच्यासाठी जास्त वेळ द्यावा, नाही द्यायचा, नाही कसं बोलता काय महाराज. तर महाराज तुम्हाला आज या ठिकाणी एक विनंती आहे की आमच्या मामींसाठी जास्त वेळ द्यायचा.
पाहिजे तिथं फिरायला नाही आता, बस आजपासून बंद. तुम्हाला भरपूर पेन्शन येते, त्यांना कमी असेल, येणार ना? आता तरी हो बोला ना, नाही कसं म्हणता. तर महाराजांना एक विनंती असेल की काकूंसाठी जास्तीत जास्त, आमच्या मामींसाठी जास्त वेळ द्या. आणि त्यांचं आयुष्य तुम्ही विचार करा की 65 वर्षी त्यांनी म्हटलं मामांनी की 65 वर्ष बोलणार नाही कोणी, 65 वर्ष. आज आपल्या एकात्मिक बाळ विकास सेवा योजना प्रकल्प भिवंडी नंबर 1, अंगणवाडी केंद्र रानोली नंबर 1 या शाळेतून सत्कार मूर्ती सौ शकुंतला मुकुंद भोईर, मुक्काम सरवलीपाडा या वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. दिनांक 9/1/1987 रोजी त्या रानोली येथे अंगणवाडी रानोली नंबर 1 या शाळेत कार्यकर्त्या शिक्षिका म्हणून कामाला लागल्या. सन 2008 मध्ये आदर्श कार्यकर्ते हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास त्या कधी कोणाशी भांडल्या नाही, सर्वांशी मिळून मिसळून वागायच्या. त्यांच्या कुटुंबासंदर्भात सांगायचे झाल्यास त्यांना 2 मुले व 1 मुलगी, जयेश, वैभव, अर्चना. त्यांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. दिनांक 9/1/1987 ते आज दिनांक 30/4/2025 रोजी म्हणजेच गेली 37 वर्षे 8 महिने अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत सेवा केली. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, याजसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून आपण सर्वजण आज त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात सहभागी झाले आहोत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला आपण जे 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर अनेक पुराणं त्यांची पाठ आहेत, पण असेल बघा रात्रभर जागले ते आणि ते सगळ्या नोट्स काढल्या त्यांनी की कधी काय घडलं आणि कधी काय नाही घडलं. आणि खरोखरच त्या माऊली भाग्यवंत आहेत की त्यांना असं पती मिळालेलं आहे. तेवढं काम होतच राहणार आहे, परंतु उरलेलं जे आयुष्य आहे आतापर्यंत हौसा असेल, मौज असेल, गावावरून वेळेत वेळ काढून आज त्यांच्या गावामध्ये 3 ते 4 अर्धे आहेत, पण तरी आमच्या काकींच्या प्रेमापोटी ते काकींचा सत्कार. तसेच गोव्या गावावर भोईर परिवारातर्फे काफी हार्दिक स्वागत व आभार. याच्यानंतर आमचे काकांचे त्यांचंही भोईर परिवार परिवारातर्फे हार्दिक स्वागत. आता तुम्हाला हार्दिक स्वागत. आजचा दिवस माझा आनंदाचा पण होता आणि माझा दुःखाचा पण होता. तर मी रोज उठले का माझी पहिले ड्युटी बघत होते. मी माझा संसार मागे टाकून ठेवत होते, पण मी माझ्या पहिले ड्युटीवर जात होते. पण आता उद्यापासून माझी ड्युटी संपली. मला दुःखही होतं, आनंदही होतो. आता असं करायचं, समजा आपल्याला जर वाटलं देवदर्शन करावं, कुठे पाहुणे जावं, कुठेतरी आपला दिवस आनंदात घालवावा आणि उल्हासुल्ला आपल्या नातवंडाच्या सोबत घरी घालवावा. कष्ट म्हणजे मी भरपूर कष्ट केले. माझी परिस्थिती तशी नव्हती. तसं चिखलातून कमल वरती येते, तसा मी चिखलातून हा संसार पुढे केला. चिखलातून संसारवरती केला आणि मी जे करत राहिली, जी गोष्ट मला करायची आहे त्याच्यासाठी मी जेवत नव्हती. माझी ती गोष्ट पूर्ण झालीच पाहिजे. एवढं काम पूर्ण होईल तेव्हाच मी हे काम करेन, ही माझी जिद्द होती. मी दुसऱ्याच्या गावात
जरी होते तरी मी माझा गाव समजत होते. ती लोक दुसरी होती तर ती माझी होती. मी आपुलकीने मायेने सगळ्यांना सहारा दिला. म्हणजे माझे गावातले लोक कमी, मराठीवाले कमी, पण भैये, मुसलमान, कन्नडी, उडीसा हे सगळे मिळून हम सब जैसा बोलता हम सब एक आहे असा मध्ये मी बसत होती आणि चार गोल कारण माझ्या मुलं बसत होती. मला आनंद व्हायचा. मुलांमध्ये मला असं होतं का अजून रमून जावं, खेळावं, बागडावं. आणि त्यांना मी जेव्हा खेळायला लागली त्यांनी अजून मजा यायची. त्यांना आभार मानले. म्हणजे त्यांनी मला सगळ्यांनी असं दिलं का तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे, जे आहे पुढची वाटचाल चांगली होऊ दे, तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ दे, तुमची काय इच्छा असेल नसेल ती सगळी ह्या वयात पूर्ण होऊ दे. कॅमेऱ्याकडे समोर येते इकडे समोर ते कॅमेऱ्याकडे समोर समोर